आता सांगितलं की याच्यामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल आणि किंवा वैद्यकीय मदत असेल, ह्यासारख्या बऱ्याचशा म्हणजे क्षेत्रांमध्ये तुम्ही मदत करत असता. तर आम्हाला थोडंसं विस्ताराने आपण सांगाल का, की कुठल्या-कुठल्या व्हर्टिकल्समध्ये आपण मदत करतो? आणि त्याचबरोबर जुन्या काळामध्ये जे प्रश्न होते, जसा काळ बदलत जातो, तसे समाजाचे, शहराचे प्रश्नही बदलत जातात. तर बदलत्या प्रश्नांवरती सुद्धा मदत करण्यासाठी आपण काही योजना केलेल्या आहेत का? निश्चितपणे गणपती बाप्पाच्या दानपेटीमध्ये श्रद्धेने जे दान अर्पण केलं जातं भक्तांकडनं, त्या दानाचा विनियोग सर्वप्रथम बाप्पाचे सर्व धार्मिक षोडशोपचार करून, उरलेला जो निधी आहे, साधारण 75% निधी हा समाजातल्या विविध उपेक्षित घटकांना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातनं आम्ही मदत करत असतो. त्याच्यामध्ये आज पुण्यामध्ये आपण बघितलं तर पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल जे आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या रुग्णांना रोज 3200 पेशंटला हे भोजन देण्याचं काम हे दगडूशेठच्या वतीने केलं जातं. त्याकरता त्यांचं किचन 2013 साली अतिशय अद्ययावत आम्ही करून दिलं. त्यांना चपाती मशीन दिले, स्टीमर्स दिले, त्यानंतर ट्रॉली दिल्या, दिल्या, डिशवॉशर दिले आणि ॲज पर डाएट हे त्या रुग्णांना रोज अन्न जातं, प्रसाद जातो, नाश्ता, 2 वेळचं जेवण आणि चहा अशा पद्धतीचं स्वरूप आहे. म्हणजे गणपती बाप्पांचा प्रसाद हा तिथल्या अर्धपोटी असलेल्या रुग्णांना जातो आणि त्यातनं त्यांना खूप समाधानाची बाब आहे असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टिकोनातनं तिथले 5 वॉर्ड गरोदर महिलांचे ट्रस्टनी रिनोव्हेट केले, जे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तोडीचे आहेत. आज आपली भगिनी तिथं जी ॲडमिट होते, तिला अतिशय चांगल्या वातावरणामध्ये माझ्या बाळाने जन्म दिला आहे, ही भावना तिच्यामध्ये आज आहे. समाधानाची बाब आहे. दुसरी गोष्ट तिथे NICU नव्हता. जे नवजात बालकं जन्माला यायची, तर त्यांना ती व्यवस्था नव्हती. 59 बेडचा NICU जो महाराष्ट्रातला सर्वोत्तम NICU आहे, तो त्या ठिकाणी आम्ही करून दिला. तिथे आम्हाला मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाबरे या ताईंनी भरपूर मदत केली. त्यांच्या माध्यमातनं तिथे इन्क्युबेटर्स हे मिळाले. ट्रस्टनी सगळं रिनोव्हेट केलं. त्यानंतर तिथं जे पेशंटचे नातेवाईक येतात, हां. त्यांना विश्रांतीगृहाची व्यवस्था दगडूशेठच्या वतीने आम्ही केली. ट्रस्टच्या 12 रुग्णवाहिका आहेत. त्या पुणे शहरामध्ये विनामूल्य आहेत. महाराष्ट्रामध्ये डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर ट्रस्टचे 2 टँकर आहेत. ते पुरंदरमध्ये 2014 साली जो दुष्काळ होता त्यावेळेला ते घेतलेत आणि आजतागायत 365 दिवस पुरंदर तालुक्यामधल्या वाड्या वस्त्यांना पाणी पुरवायचं काम ते करतात आणि जी वारी रस्ते आहेत, अष्टविनायक रस्ते आहेत, हायवे तिथे जी झाडं लावायचं काम ट्रस्टच्या वतीने चालू आहे पर्यावरणाचं. त्यांना पाणी देण्याचं काम देखील तिथे चालू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 2010च्या आधीपासून ट्रस्ट काम करतंय. कोंडव्याला बालसंगोपन केंद्र आहे, देवदासींच्या मुलांचं हॉस्टेल आहे. त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था ही ट्रस्टच्या वतीने केली जाते. आजपर्यंत जवळ-जवळ 5,000 मुलं ही त्या व्यवस्थेतनं स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहेत. समाजामध्ये मुख्य प्रवाहात सामील झालेली आहेत. त्यानंतर 2000 साली महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आत्महत्या हा जो विषय ऐरणीवर होता, हो. त्याचा विचार करून आम्ही विद्यार्थी पालकत्व योजना आणली आणि पुण्यातल्या 55 शाळेतली जी दारिद्र्य रेषेखालची जी मुलं आहेत आणि जी अभ्यासात होतकरू आहेत, अशा मुलांची निवड मुख्याध्यापकांच्या माध्यमातनं ती केली गेली आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व जवळ 550 विद्यार्थ्यांचं ट्रस्टनी स्वीकारलं आणि त्यांच्याकरता दर रविवारी संस्कार वर्ग असेल, समुपदेशन असेल, अध्ययन असेल, त्यांना कोचिंग असेल, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट्स असतील. अशा पद्धतीने एक उत्तम नागरिक घडावा आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास उंचावावा या दृष्टिकोनातनं ती योजना कार्यान्वित झाली आणि तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल, की आमच्या योजनेतला समाधान कांबळे नावाचा जो विद्यार्थी होता, आज तो आंतरराष्ट्रीय ख्यातिकीर्तीचा शास्त्रज्ञ झालेला आहे. IIT मद्रासमध्ये तो आता PhD करतोय आणि तो जो प्रोजेक्ट ते करतायत, प्रत्येक देशाचा एक शास्त्रज्ञ असे 40 शास्त्रज्ञ हे फ्रान्सच्या तिथे त्यांचं हेड ऑफिस आहे आणि त्यांनी फिजिक्समध्ये पार्टिकल याच्यामध्ये सायन्समध्ये त्यांनी एक शोध लावला आणि त्या शोधाला 27 कोटी रुपयाचं आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालं. ते देखील त्यांनी डोनेट केलं आणि त्या 40 मुलांमधनं सर्वोत्तम शास्त्रज्ञ म्हणून समाधान कांबळेची निवड झाली. ज्याचे वडील हे स्वारगेटच्या भागामध्ये चप्पल बूट शिवण्याचं परिस्थितीनुसार काम करत होते. सोलापूरचे मुख्य रहिवासी. पण आज गणपती बाप्पाच्या कृपेने अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत. बरेच मुलं इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, CA झाले. पोलीस दलामध्ये मुली देखील आज इन्स्पेक्टर झालेल्या आहेत दगडूशेठच्या या माध्यमातनं. अशा पद्धतीने समाजातला जो उपेक्षित घटक आहे तो मेनस्ट्रीममध्ये आलेला आहे. कारण बाप्पा ही बुद्धीची देवता आहे बरोबर. आणि बाप्पांचा आशीर्वाद या मुलांना मिळतोय.
आपलं ट्रस्टचं कोंडव्याला वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी आपण वृद्धांची सेवा करतोय. त्यानंतर आपल्या येवलेवाडी पुण्याच्या बॉर्डरला जे 350 याची कुटुंब आहेत लेप्रसीची, तर त्यांना देखील ट्रस्टच्या वतीने आपण कुष्ठरोगी बांधवांना मदत केली. त्यांच्या ज्या मशिनरी होत्या त्या बंद पडल्या होत्या, आपण त्या सगळ्या दुरुस्त करून त्यांना नव्याने करून दिल्या. 60-70 लाख रुपये त्याला खर्च आला. परंतु आज ते टाटाच्या ट्रकचे पार्ट बनवतात, येरोडा मेंटल हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटलचे बँडेज बनवतात. त्यामुळे 300 कुटुंब स्वतःच्या पायावर आज उभी राहिली, जेणेकरून बाबा त्यांना बाप्पांचा आशीर्वाद मिळाला. नाही तर मग त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली. इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली होती. ट्रस्टच्या माध्यमातनं आम्ही जसं हे सामाजिक कार्य करतो, तसं पर्यावरणामध्ये देखील जेजुरीच्या पुढं पिंगोरी नावाचं एक गाव आहे. 2014च्या दुष्काळामध्ये आम्ही तिथं जे धरण होतं त्यातला गाळ काढला. 4 वर्ष त्या गावात बिलकुल पाऊस नव्हता. तो गाळ शेतकऱ्यांना मोफत वाटला आणि त्या वर्षी गणपती बाप्पाची अशी कृपा त्या गावावर झाली, की इथे पूर्ण गणेशोत्सव त्या गावामध्ये भरपूर पाऊस पडला आणि दगडूशेठ बाप्पांचं विसर्जनाच्या दिवशी जे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झालं, तिथं त्या ग्रामस्थांचा फोन आला, की भाऊ पाऊस एवढा झालाय की सांडव्यावरनं पाणी वाहतंय. बाप्पांची कृपा त्या गावावर झाली. आम्ही देखील लगेच त्या गावात गेलो आणि जे दृश्य बघितलं ते बघून आम्ही देखील गहिवरलो, की तिथं अनेक प्राणी म्हणजे गाया, म्हशी, बैल हे सगळे पाणी पित होते, जेणेकरून बाप्पांची कृपा ह्या सगळ्या मुक्या जीवांसाठी झाली. ते समाधान तुम्हाला अनुभवायला ते मिळालं. अनुभवायला मिळालं. त्यानंतर चारा वाटप आम्ही अनेक दुष्काळी पट्ट्यांमध्ये त्यावेळेला केला. नंतर पुण्याचं जे पाणी पुरवठा करणारं जे खडकवासला धरण आहे, त्याचा देखील 2015 साली आम्ही गाळ काढायचा प्रयत्न केला. कर्नल सुरेश पाटील ते काम करत होते, पण त्यांना कुणाची मदत होत नव्हती. मग आम्ही पुण्यातल्या 350 गणपती मंडळांची मीटिंग घेतली आणि या सगळ्या मंडळांची मदत घेऊन तिथे आम्ही एक 60 दिवसाचं शेड्यूल लावलं. ज्यांना बाबा पैशाची मदत करणं शक्य आहे त्यांनी पैशाची मदत करावी, ज्यांना पैशाची मदत करणं शक्य नाही त्यांनी श्रम द्यावे श्रमदान करावं. आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी जनजागृती आपल्या भागामध्ये करावी. त्यातनं त्या धरणाचा गाळ इतका उपसला गेला, की पुण्याला रेकॉर्डवर 1 महिना जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध झाला आणि ह्या कामामुळं आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी देशाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून हा स्वीकारला आणि देशातल्या सगळ्या धरणांचं गाळ काढायचं काम, ही जी पॉलिसी बनली गेली ते गाळ काढायचं काम आता सुरू आहे. कारण नवीन धरण बनवणं हे आता खूप जिकिरीची गोष्ट आहे, जिकिरीची. पर्यावरणाचा ऱ्हास आहे आणि आत्ताची आपली सगळी धरणं ही 50% गाळाने भरलेली आहेत. त्यामुळे बाप्पाच्या कृपेने ते देखील जलसंवर्धनामधलं मोठं काम झालं. हो. आपल्या बाप्पाच्या मंदिरामध्ये जे भक्त अभिषेकाला बसतात त्यांना आम्ही एक रोप देतो, देशी रोप, आणि त्यांना संकल्प येतो वृक्ष संवर्धनाचा. वर्षभरामध्ये 1.5 लाख रोपांचं डिस्ट्रीब्युशन आहे, जेणेकरून त्यांनी जे हळदी कुंकू वाहिलंय, जी श्रद्धा आहे त्याची, ते झाड लावलं तर श्रद्धेला सेवेची जोड दिली गेलेली आहे. हां. गणपती बाप्पाच्या माध्यमातनं प्रत्येक सेक्टरमध्ये काम करायचा आमचा प्रयत्न आहे. दगडूशेठचा एक कबड्डीचा संघ देखील आहे, सुवर्ण एक स्पोर्ट्स क्लब. हो, हो. देशाला आतापर्यंत आम्ही 2 कॅप्टन दिलेले आहेत. सुमती पुजारी ही देशाची पहिली कॅप्टन आहे, जी सुवर्ण एक स्पोर्ट्स क्लबची होती आणि दीपिका जोसेफ आता खेळती ती सेकंड कॅप्टन आहे. अशा पद्धतीने स्पोर्ट्समध्ये देखील योगदान आहे. कारण स्वतः दगडूशेठ हे वस्ताद होते, जगोबा तालमीचे वस्ताद होते, पैलवान होते. त्यांच्या सन्मानार्थ आम्ही 2 वेळा हिंद केसरीचं टायटल घेतलेलं आहे. म्हणजे दगडूशेठचं योगदान आहे स्पोर्ट्समध्ये पण आहे. वारीमध्ये देखील तिन्ही मार्गांवर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि संत सोपानदेव महाराज या तिन्ही मार्गांवर आपले डॉक्टर असतात, मोबाईल व्हॅन असतात, औषधं असतात, तपासण्याची व्यवस्था असते. इतकी सेवा केली जाते आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये दगडूशेठचं भरीव योगदान आत्ता आहे. पुण्यातल्या 185 रुग्णालयांबरोबर दगडूशेठचा टायप आहे आणि जवळजवळ 90% ऑपरेशन आमच्याकडे जे रुग्ण येतात गोरगरीब ती फ्री केली जातात. उचलून एकही रुपयाचा निधी दगडूशेठ देत नाही, परंतु सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून दगडूशेठच्या विनंतीवरनं त्या रुग्णाचं ऑपरेशन हे विनामूल्य होतं. हार्ट ऑपरेशन आपल्याकडे विनामूल्य होतात, डोळ्यांचे ऑपरेशन विनामूल्य होतात, कॉक्लिया इम्प्लांटसारखे ऑपरेशन विनामूल्य होतात, कृत्रिम हातपाय बसवण्याचे ऑपरेशन विनामूल्य होतात, पोटाची कुठली हार्नियाची असतील आणि आपल्याकडे पॅथॉलॉजी देखील 16 टेस्ट फ्री आहेत, ज्या 365 दिवस उपलब्ध आहेत लोकांना. कॅन्सरची पेट स्कॅन सारखी जी टेस्ट आहे की ज्याला जवळजवळ 22-25 हजार खर्च आहे, सगळ्यात तो दगडूशेठच्या पत्रावर विनंतीवरनं फक्त 7,000 रुपयामध्ये प्रथित यश रुग्णालय ही देत असतात. अशा वतीने बाप्पा स्वतः हे आमच्याकडनं काम करून घेत आहेत. कारण शेवटी काळजी त्यांनाच आहे. बरोबर. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहेत आणि त्यामुळे दगडूशेठची जी वाटचाल आहे
ही देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे, कारण आपल्या संतांनी जे सांगितले, जे काय रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला नारायण बघायचा आहे आणि त्याची सेवा करायची आणि त्या पद्धतीने दगडूशेठचं काम करण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय.